स्वामी समर्थ दोस्तों, तर आज बनवते मी कचोरी, मूग डाळ कचोरी आहे. इतकी इतकी कुरकुरीत की हे की कधीच नाही तुम्ही पाहिली असेल. आणि ही तुम्ही महिनाभर स्टोर करून ठेवू शकता. महिनाभर तुम्ही इथं हिला हे करू शकता. महिनाभर ती खराब होणार नाही, काहीच नाही. तुम्ही एक डब्यात पॅक करून ठेवून द्या. महिनाभर तुम्ही खाऊ शकता. आणि इतकी कुरकुरीत आणि क्रिस्पी आणि मस्तपैकी ही मूग डाळची कचोरी झालेली आहे. मी कधीच ही केली नाही, अशी मस्तपैकी कचोरी झालेली आहे. आणि ही छोटे छोटे याच्यात चला मग बघूया ती कशी बनवायची आहे ते. तर त्याच्यासाठी मी इथं अर्धा किलो मैदा घेतलेला आहे. मैदा मी म्हणजे अर्धा किलोच्या बनवते, तर अर्धा किलो मैदा घेतलेला आहे. मैद्याच्या ऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ पण घेऊ शकता. या तुम्ही गव्हाचं पीठ आणि मैदा दोघं अर्धा अर्धा घेऊ शकता. इथं मी तूप घेतलेलं आहे. तर तूप मी 2 मोठे चम्मच घेतलेले आहे आणि ते गरम करून घेतलेलं आहे. आणि त्यात मी टाकते चवीनुसार मीठ. इथं चवीनुसार मीठ टाकलं. आणि त्यानंतर मग इथं मी ओवा टाकेल. ओवा चवीनुसार तुम्ही जेवढे तुमचे हे ते मी इथं अर्धा चम्मच ओवा घेतले आहेत. अर्ध्याला थोडं जास्त घेतलं म्हणजे 1 चम्मच. आणि ओवाचे टेस्ट खूप छान लागते. तुम्ही थोडंसं चुरून टाकलं ना, ती टेस्ट वेगळीच येते, एकदम भारी टेस्ट लागते. तूप गरम आहे, हळूहळू आपण मिक्स करून घेऊ. हे सगळं व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मस्तपैकी हे तुम्ही बनवू शकतात. आणि तुम्ही कुठं बाहेर जायचं असलं या कुठं मुलं बाहेर शिकत असले त्यांनाही तुम्ही देऊ शकता हा खाऊ बनवून. मस्त लागता, खूप छान लागता. मी माझ्या मुलाला पण देते, दरवेळेस बनवून देते त्याला पण. पण म्हणतात चला आज ही रेसिपी तुमच्यासोबत बी शेअर करूया. त्याच्यासाठी मी तुमच्यासाठी ही रेसिपी शेअर करते. मस्तपैकी लागते. आमच्या घरात तर सगळ्यांना आवडली. माझे मिस्टर तर चहाबरोबर घेऊन खातात. रोहनला तर बापरे एवढे आवडले तो तर. मस्तपैकी लागतात. तुम्ही बाहेर कुठं फिरायला जात असणार तेव्हाही तुम्ही हे घेऊन जाऊ शकता. तुम्ही बघू शकता हे टेस्टर किती मस्तपैकी हे आलं. आता इथं थोडं थोडं पाणी टाकू आपण एक डो तयार करून घेऊया. तो डो म्हणजे जास्त निंबट बी नाही, जास्त मऊ बी असं नाही, मिडियममध्ये घ्यायचा. जास्त मऊ घेणार तर ते आपले कुरकुरीत आपले येणार नाही. थोडंसं मॅडम पीठ मळायचं आहे, त्याच्याने खूप छान येतं. आणि असंच थोडं थोडं पाणी टाकून मी हा डो पूर्ण तयार करून घेईन, पीठ तयार करून घेईन. सॉरी मध्ये मध्ये हे थोडेसे हिंदी शब्द येत आहेत माझे. त्यानंतर मग हे बघा इथं मी थोडं थोडं पाणी टाकून ना एकदम मस्तपैकी हे पीठ तयार करून घेतलेलं आहे. हे बघा आता इथं मी पाणी वगैरे टाकणार नाही, फक्त असं चोळून गेलं आणि थोडंसं नॉर्मल तेल टाकून चोळून गेले हे ह्याच पद्धतीने. आणि तूप असल्यामुळे इथं तेलाची पण गरज नाही आहे याला, तर कारण की त्याचं तेल भरपूर सुटतं. हे बघा मस्तपैकी माझा हा पीठ मळून झालेलं आहे. अजून एकदा मी हे चांगलं मळून घेईल आणि झाकून ठेवून देईल. 15 ते 20 मिनटं हे झाकून ठेवून देईल. तर आपला हा पीठ हे होतं आहे तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊ त्याच्यामधला. तर मसाल्यासाठी मी इथं मुगाची डाळ घेतलेली आहे. ती मी जवळजवळ 1-1.5 तास भिजत ठेवली होती. आणि ती चांगली स्वच्छ धुवून काढून घ्यायची आहे आणि थोडंसं नितरत ठेवायचं. इथं मी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे. तर मी मुगाची डाळ नितरायला ठेवलेली आहे. तोपर्यंत आपण इथं मसाला तयार करून घेऊ. इथं मी जिरं घेतलेलं आहे 2 चम्मच. बडीशोप आहे पहिले मी बडीशोप घेतली, नंतर जिरं घेतलं आणि नंतर मग धनिया पावडर धनिया घेतली, अख्खी धनिया. त्यानंतर मी इथं मिरी घेतलेली 4-5-6 मिरी, लवंग
अर्धा अर्धा चम्मच आहे ती दोघंजण. अर्धा चम्मचला बी थोडी कमी आहे. नगवर घेणार तर तुम्ही 4-5 घेऊ शकता. तर हे चांगलं भाजून घ्यायचं आहे. हे आपला हा मसाला तयार करून घ्यायचा आहे. आणि मूग डाळचं पाणी चांगलं निथळून घ्यायचं आहे. ते बघा इथं मी ना मस्तपैकी हे भाजून घेईल आणि जोपर्यंत म्हणजे वास यायला लागला का तोपर्यंत भाजायचं. नंतर मग हे बंद करून द्यायचं. आता तुम्ही बघू शकता इथं वास इतका छान यायला लागलेला आहे मसाल्यांचा. इथंच मी गॅस बंद करेल आहे बघा. तुम्ही बघू शकता खूप छान कलरही चेंज झालेला आहे. इथं मी गॅस बंद करेल आणि एका याच्यात काढून घेईल एका प्लेटमध्ये. ते थंड करायला ठेवून देईल. आता इथं मी प्लेटमध्ये काढून घेते आणि मग नंतर मग थंड करायला ठेवून देईल. हे बघा या पद्धतीने मस्तपैकी थंड होऊन गेलेलं आहे. थंड करायला ठेवून देईल तोपर्यंत आपण बघूया. आणि इथं माझा मसाला थंड होऊन गेलेला आहे. इथं मी आता हा मिक्सरमध्ये बारीक करून घेईल. जास्त बारीक नाही करायचं, थोडं दरदरं ठेवायचं, जाडसर ठेवायचं. पूर्ण बारीक पेस्ट नाही करायची याची. हे बघा तुम्हाला मी दाखवते. बघा ह्या पद्धतीने थोडंसं जाडसर ठेवायचं. खूप म्हणजे तो मसाला हे आपल्या मूगची डाळ जी आहे तिच्यात हे होईल. इथं माझी मूगची डाळ बघू शकता अजून मी हे केलेली नाही आहे. तर हे बघा इथं मी ती निथळायला ठेवून देते. आणि इथं मी निथळायला ठेवली होती. हे बघा मस्तपैकी निथळून गेलेली ते पाणी सगळं मी काढून घेतलं त्याच्यातलं. आणि त्यानंतर मग मी इथं पॅन ठेवेल आणि पॅनमध्ये आपण मूगची डाळ ती भाजून शिजून घेऊ थोडीशी. पूर्ण हे पण नाही करायची. हे बघा इथं मस्तपैकी आता मूगची डाळ आपली तयार आहे. तर आपण हे पॅन ठेवूया. मी तीच कढई घेतली. त्याच्यात मी नॉर्मल तेल टाकले. तेल टाकेल थोडंसं. आणि तेल टाकलं का तेल चांगलं गरम झाल्यावर मी त्याच्यात जी आपली मूगची डाळ आहे ती टाकून घेऊ. तर आता इथं मी तेल माझं गरम करायला ठेवलेलं आहे. आता इथे मी जी मूगची डाळ आहे आपली ती टाकेल. मस्तपैकी ही भाजून घ्यायची चांगली. एक लक्षात ठेवायचं मूगच्या डाळमध्ये थोडंही पाणी नको राहिला. पूर्ण पाणी त्याचे सुकून हे करून घ्यायचं. आणि थोडंही पाणी थोडंही पाणी राहिलं ते आपली कचोरी चांगली येणार नाही आणि जास्त दिवस टिकणार पण नाही. तर हे बघा आता मी माझी मूगची डाळ मी हे करून घेते. आणि ती चांगली भाजली की त्याच्यानंतर मग आपण मसाले टाकूया. इथं चांगली भाजून घ्यायची, थोडीशी मेहनत लागते. इथं मी हळद टाकली भाजतानाच. आता मी जसं डाळ हे होईल तर तसे मी एक एक मसाले ॲड करेन. आणि त्याच्यानंतर मी हे मस्तपैकी आपण हे करून घेऊ. हे बघा मूगची डाळला किती छान कलर आला. जशी आपण हळद टाकली तसं त्याला कलर येऊन गेलेला आहे. हे बघा तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे. अशीच ही जो आपण भाजू तसं त्या मूगच्या डाळला कलर पण येईल आणि त्याचं पाणी पण कमी होईल. गॅस मी मिडियम ठेवलेला आहे. मिडियम गॅसवरच होऊ द्यायचं आहे कारण की आपल्याला मसाले पण त्याच्यात ॲड करायचे आहेत. आणि म्हणून मग गॅस थोडासा कमीच ठेवायचा, नाही तर मग खाली लागू. आणि सारखं हलवत राहायचं आहे कारण की खाली डाळ लागू शकते. आपल्याला इथं पाणी टाकायचं नाही आहे. त्या तेलामध्येच तिला चांगली भाजून घ्यायची. थोडंही पाणी राहायला नको मूगची डाळमध्ये, नाही तर पाणी राहिलं तर आपली डाळ खराब होऊ शकते आणि हे होऊ शकते. म्हणून मग सारखं चाळून ती त्याच्यातलं पाणी कमी करायचं आहे मूगच्या डाळमधलं. हे बघा या पद्धतीने मस्तपैकी हे करून घ्यायचं आहे.
आता इथं मी एक एक वस्तू ॲड करेल. त्याच्यात आधी ही चांगली हे करून घ्यावं लागेल. हे बघा मस्तपैकी माझी डाळला कलर चेंज व्हायला लागलेला आहे तिथं तिचा. आता इथं मी हे बघा तुम्ही बघू शकता किती छान हे होतंय, कलर चेंज होतोय तिचा हळूहळू. आणि इथं जिथं आपलं कलर चेंज व्हायला लागले याचा अर्थ आपण समजून घ्यायचं आपली डाळमधलं पाणी कमी होतंय आणि ती हे होते. मस्तपैकी हे आपण मग हे करून घ्यायची, चांगली भाजून घ्यायची. तुम्ही हिला जेवढं चांगलं भाजणार तेवढं ती आपली टेस्ट देईल आणि हे होईल. आता मी गॅस थोडा कमी केलेला आहे आणि इथं मी आपण जो मसाला बनवलेला आहे तो टाकणार आहे. हा मसाला मी 2 चम्मच टाकेल. तुम्ही तुमच्या टेस्टनुसार घेऊ शकता, पण मग सगळा मसाला मी टाकणार नाही आहे. 2 ते 3 चम्मच टाकला मी आणि नंतर मग इथं बरोबर बाकी भाजून घ्यायचं. जसं एक एक वस्तू आपण टाकू तसं हे चाळत राहायचं, कारण की ते लागायला नको खाली. त्यानंतर मी लाल चटणी टाकेल टेस्टनुसार आणि त्यानंतर मग इथं गरम मसाला टाकेल थोडासा. इथं थोडंसं हळद टाकली परत एकदा आणि धनिया पावडर टाकली, हिंग टाकेल. हे सगळं टाकून आता परत मिक्स करून घ्यायचं. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आपल्या डाळमधलं पाणी पूर्ण कमी झाली, मस्त मग ही शिजून गेलेली, तिचं पाणी कमी होऊन गेलेलं आहे. बघू शकता तुम्ही मस्तपैकी हे झालेली तिची. आता मी इथं अजून एक हे टाकेल. इथं मी चवीनुसार मीठ टाकेल. ते पण चाळून घ्यायचं मीठ टाकून मस्तपैकी. त्यानंतर मग मी इथं थोडासा आपला खायचा सोडा आहे तो टाकेल. थोडासा चिमूटभर टाकायचा, जास्त नाही टाकायचा आहे, तो थोडासा टाकायचा आहे. आणि आपली डाळ केवढी त्याच्यावरनुसार चांगलेच टाकायचं. अगर मसाल्यात तर तुम्ही खायचा सोडा टाकला तर कचोरी खूप छान फुलते आणि कलर बी तिचा खूप छान येतो. त्याच्यासाठी मसाल्यात मी टाकली ही. एवढं तुम्ही बघू शकता माझी डाळ किती मस्तपैकी मोकळी झाली. तिच्यात बिलकुल पाणी नाही, काहीच नाही आहे. हे बघा मस्तपैकी अशी व्हायला पाहिजे होती. आणि गॅस मी कमीच ठेवलेला आहे, फुल गॅस करायचा नाही आहे. इथं थोडंसं आमचूर पावडर टाकलं, थोडंसं याला हे बघा आमचूर पावडर टाकून इथं तुम्ही परत मिक्स करून घ्यायचं. खट्टा मिठा थोडंसं हे टाकायचं. मी एक वस्तू टाकून लगेच मिक्स करते, कारण की ते आपल्या डाळमध्ये पूर्ण ते मिक्स व्हायला पाहिजे. त्यानंतर मग मी इथं थोडीशी कस्तुरी मेथी टाकते, थोडीशी चोळून टाकायची हाताने. आणि थोडीशी जेवढी तुम्हाला आवडेल तेवढी तुम्ही टाकू शकता. इथं मी भरपूर टाकली कस्तुरी मेथी. आणि त्यानंतर मग परत आपण मिक्स करून घ्यायचं. इथं मी परत मिक्स करून घेते. बघा मसाला जवळजवळ आपला झालेला आहे, तयार आहे. आणि बघा तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे आणि ह्याच कलर यायला पाहिजे. हे बघा मस्तपैकी आपली डाळ तयार आहे. हे बघा मस्तपैकी ही आपला हा मसाला तयार आहे. आणि त्यानंतर मग थोडंसं अजून थोड्या वेळ चालू देऊ. आणि इथं मी पिठी साखर टाकली थोडीशी टाकायची, जास्त नाही टाकायची आहे. आणि हे बघा हे पण आता चांगलं मिक्स करून घेऊ पिठी साखर टाकून. आणि नंतर मग आपण गॅस बंद करून ते थंड होऊ देऊ. थंड व्हायला का एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं.
किती छान आपला कलर आलेला आहे. हे बघू शकता तुम्ही, किती छान कलर येऊन गेलेला आहे. ह्याच असाच कलर यायला पाहिजे. मी मस्त अजून चांगलं फ्राय, जेवढं तुम्ही चांगलं फ्राय करून घेणार जेवढं चांगलं तुम्ही कलसून घेणार तेवढं चांगलं. इथं आता मी गॅस बंद केलेला आहे आणि इथं एका प्लेटमध्ये मी आपला हा सगळा मसाला काढून घेईल, ज्याच्याकडून तो लवकर थंड होऊन जाईल. आता मी इथं एका याच्यात काढून घेतलं आणि मस्तपैकी थंड होऊ देईल. आता जोपर्यंत हे थंड होतं तोपर्यंत आपण आपलं जे पीठ आपण मळलेलं आहे ते बघून घेऊ, ते कसं झालं ते बघूया. हे मस्तपैकी असंच थंड होऊ देऊ आणि नंतर मग आपण हे करून घेऊ. हे बघा इथं आता हे मी थंड होऊ देते. मस्तपैकी पसरून घ्यायचं आहे, ज्याच्याकडून हे चांगलं व्यवस्थित लवकर थंड होऊन जाईल. थोडंसं चाळून वगैरे घ्यायचं, मधून मधून मी चाळून घेते, ज्याच्याकडून ते लवकर थंड व्हायला पाहिजे म्हणून. हे बघा या पद्धतीने बरं पहिल्यापैकी माझं थंड होऊन गेलेलं आहे. मी मध्ये पीठ बघू आपलं जे पीठ मळून ठेवलं ते बघितलं होतं, ते खूप छान होऊन गेलेलं होतं. हे बघा मी तुम्हाला दाखवते. मी मध्ये एकदा चेक केलं होतं, मस्तपैकी झालं होतं. हे बघा आता ते थोडंसं मळून घेऊ आणि त्याला हे करून घेऊ. हे चांगलं मळून घ्यायचं आहे आता आणि नंतर मग आपल्या हे करून घेऊ, त्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊ. हे बघा इथं मी आता हे करते, अजून थोडंसं मळून घेते. जेवढं तुम्ही पीठला मळून घेणार तेवढं तुमची कचोरी खूप छान येईल आणि टेस्ट देईल आणि खूप कुरकुरीत येईल. इथं आपण गरम तूप टाकल्यामुळं तर ते येणारच आहे, पण मग तुम्ही पिठावर जेवढी मेहनत करणार तेवढी ती चव पण देईल. तर इथं मी आता इथं बारीक बारीक गोळे घेऊन घेईल आणि अशी लांब हे करेल. तर इथं मी आता छोटे छोटे गोळ्या करून घेईल आणि त्यानंतर हे करेल. हे बघा एवढी साईज तुम्हाला आवडीनुसार तुम्ही लहान मोठ्या करू शकता, पण मी ना छोटे छोटे करते, रोहनला द्यायचे आहेत मला, तर त्याच्यासाठी मग मी छोटे छोटे बनवते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता. हे बघा सुरीने पण असे कापू शकता तुम्ही तुमच्या साईजनुसार. मी खूप छोटे छोटे बनवते कारण की मला रोहनला द्यायचे असल्यामुळं, आणि ते ह्या छोटे छोटे खूप छान लागतात, खूप सुंदर लागतात. एक बी खाल्ली तरी आपलं पोट भरून जातं आणि मस्तपैकी दिसतात बी छान, खूप सुंदर लागतात त्या. तर मग मी तुम्हाला आता बनवून दाखवते कशा बनवायच्या आहेत त्या. खूप छान लागतात आणि मला वेळ बी खूप लागला कारण की मी छोटे छोटे बनवल्यामुळं. या पद्धतीने मी तुम्हाला आता दाखवते की त्या कशा बनवायच्या आणि किती किती हे करायचं. हे बघा इथं बघा आपण जसं थोडीशी अशी वाटी तयार करून घ्यायची आहे आणि त्याच्यात जे आपण मसाला बनवलेला आहे तो टाकायचा आहे. हे बघा अशी छोटीशी वाटी तयार करून घ्यायची आणि जो आपण मसाला बनवलेला आहे तो असं थोडा थोडा टाकायचं. आता मी छोट्या बनवलेल्या आहेत म्हणून मग मला जास्त लागणार नाही, पण तुम्ही पाहिजे तर तुम्ही मोठ्या साईजमध्ये पण बनवू शकता, तसं काहीच नाही. हे बघा या पद्धतीने तुम्ही बनवू शकता आणि थोडंसं हलकं प्रेस करायचं, जास्त प्रेस नाही करायचं, थोडंसं प्रेस करायचं. हे बघा मस्तपैकी झाल्या, खूप सुंदर झाल्या ह्या, खूप सुंदर म्हणजे खूप छान झालेल्या आहेत आणि याच पद्धतीने मी तुम्हाला अजून करून दाखवते. हे बघा या पद्धतीनेच करायचे, खूप जास्त काहीच करायचं नाही आहे आणि खूप हे पण नाही करायचं आहे. हे बघा या पद्धतीने छोटीशी अशी वाटी तयार करायची आणि त्याच्यात ते आपण बनवलेला मसाला टाकायचा आणि नंतर मग ते व्यवस्थित पॅक करून घ्यायचं. व्यवस्थित फुटायला नको म्हणून
आणि मस्तपैकी हे करून घ्यायचं. हे बघा या पद्धतीने मस्तपैकी पॅक करून घ्यायचं. खूप सुंदर झाल्या आणि खूप सुंदर लागतात ती खायला. आणि प्रवासात तर एकदम बेस्ट आहे, ऑप्शन आहे. तुम्हाला कुठं बाहेर फिरायला जायचं असलं या मुलांना द्यायचं असलं तर एकदम मस्त. मी तर ऑनलाईन देते कारण की आमच्या घरात सगळ्यांना आवडतात आणि खूप छान आणि टिकतात. ते आपल्या जास्त दिवस टिकून राहतात म्हणून मग एकदम छान आहे, ऑप्शन आहे तुम्हाला. आणि थोडंसं आंबट गोड तिखट असं मिक्स काहीतरी कॉम्बिनेशन खूप छान झाल्या होत्या ह्या. हे बघा या मस्तपैकी आता ह्या मी मैद्याच्या बनवलेल्या आहेत. हे बघा एकदम थोडंसं टाकायचं, जास्त मसाला लागत नाही कारण की हे छोट्या आहेत असल्यामुळं जास्त मसाल्याची गरज नाही आहे. हे बघा या पद्धतीने खूप छान झालेले आहेत. असेच करून घ्यायचे आहेत. हे बघा मस्तपैकी झाल्या की नाही. किती सोपं आहे, अगदी सोपं आहे आणि काही मेहनत पण नाही आहे जास्त. ते बघा या पद्धतीने तुम्हाला मी अजून करून दाखवते माझ्या. आणि खूप म्हणजे ऑप्शन हे मसाला बी जास्त लागत नाही त्याला आणि काहीच नाही, खूप छान आहेत. लवकरच मी तुम्हाला गव्हाच्या पिठाचे बी दाखवेल कचोरी. गव्हाच्या पीठची कशी लागते, कशी येते की ती पण नक्की दाखवले. ही व्हिडिओ लवकरच येईल. हे मी मैद्याच्या बनवलेल्या आहेत, त्याही तुम्ही खूप छान येत्या. आता म्हणतात ना मैदा जास्त खायला लोक, तर ते बी एक चांगलं आहे. मी गव्हाच्या पिठाच्याही करून बघेल, त्याही तुमच्याजवळ नक्की शेअर करेल की कशा आल्या काय आल्या. पण आता खूप छान आलेल्या आहेत. मला तर खूप आवडल्या. हे बघा हे एवढ्या माझ्या झालेल्या आहेत. तर हे बघा तुम्ही बघू शकता. हे बघा त्यानंतर ना मी खाली बसून घेतलेलं होतं. खूप बनवायचं होतं ना, छोटे छोटे बनवत होती, वेळ बी खूप लागत होता. नंतर मग मी खाली किचनमध्ये खालीच बसून घेतलं आणि खाली बसून मग मी करायला लागले कारण की खूप हे झालं होतं आणि मी खूप माझे पाय दुखायला लागले होते. मग मी खाली बसून घेतलं, खाली बसून मी आता बनवते आणि खूप छान म्हणजे हे झालं होतं मला. ते बघा या पद्धतीने आता बनवून घेते मी, खाली बसूनच बनवते आता. तुम्ही पण असं खाली बसून बनवत जा छोट्या बनवायच्या असल्या तर. कारण की हे बघा या पद्धतीने मी हळूहळू बनवते आणि जास्त घाई करून बी काही फायदा नाही कारण की ते हे होऊ शकतं, फुटू शकतात. आणि हे बघा माझे पाय दुखायला लागले होते म्हणून मी खाली बसून घेतलेले आहे. हे बघा तुम्ही बघू शकता किती झालेले आहेत. भरपूर झाल्या कचोऱ्या आपल्या. जवळजवळ अर्धा किलोच्या म्हणजे भरपूर झाल्या कचोऱ्या. आणि त्यानंतर मग मी हे मस्तपैकी आता बनवते. खूप छान आले आणि तळायच्या वेळेस बी तळायला बी अगदी सोपे आहेत. ते खूप काही हे नाही करावं लागत, लवकर तळून जातात. त्यालाही काही जास्त वेळ लागत नाही. हे बघा या पद्धतीने बघा मस्तपैकी किती सोपं आहे, अगदी सोपं आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्ही माझ्या रेसिपी अगर ट्राय करत असेल तर मला प्लीज कमेंट करून नक्की सांगत जा की तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात की नाही प्लीज. आणि ट्राय करत असेल तर कशा आल्या काय आल्या ते मला कमेंट करून नक्की सांगत जा. मी तुमची कमेंटची वाट पाहते. आणि लाईक पण करत जा तुम्ही माझ्या व्हिडिओना. लाईक खूप कमी येतात. तुम्ही व्हिडिओ माझे बघता पण लाईक नाही करत. प्लीज लाईक पण करत जा आणि सबस्क्राईब तर नक्की करा आवडल्यावर. आणि तुमचे फॅमिली फ्रेंडमध्ये पण शेअर करत जा माझे व्हिडिओ. तुम्हाला अजून खूप छान छान व्हिडिओ बघायला भेटतील. नवीन नवीन रेसिपी बघते, नवीन नवीन मी जिथं फिरायला जाते तेही व्हिडिओ तुमच्याबरोबर नक्की शेअर करते.
तेही बघायला भेटेल. ते बघा इथं माझ्या कचोरी तयार झालेल्या आहेत. खूप छान झाल्या खूप आणि भरपूर झाल्या कचोऱ्या. बघू शकता तुम्ही माझी अर्धी पाटी भरली. हे बघा मस्तपैकी कचोरी झालेल्या आहेत. खूप सुंदर झालेल्या आहेत. चला मग आता यांना तळून घेऊ. तर इथं मी तेल गरम करायला ठेवलं होतं आधीच. इथं तेल गरम झालेलं आहे. आता मी एक टाकेन आणि जोपर्यंत त्या तळून अशा वरती येत नाही तोपर्यंत हात लावायचा आणि त्यांना त्यांच्या वरती येऊ द्यायच्या. मग आपण हात लावायचा तोपर्यंत बिलकुल हात लावायचा नाही. ते त्यांच्या वरती येऊ द्यायच्या. बघा या पद्धतीने आता मी टाकून देते आणि मस्तपैकी होऊ दे तळू दे. त्याच्यावरती आल्या का येऊ द्यायच्या आणि मग नंतर मग चाळायचं आहे बघा. बघा त्याच्यावरती येत आहेत की मी बघू शकता तुम्ही किती छान. आणि ते बघा हे बघा आता मी त्या वरती यायला लागल्या ना मी आता फक्त चेक करते की खाली चिटकायला पण नाही लागल्या होत्या. हे बघा त्याच्यावरती आल्या बघा तुम्ही बघू शकता. आणि इथं मी आता पूर्ण तळून घेतल्या. अशा गोल्डन तळून घ्यायच्या. मस्तपैकी कलर आला की नाही आता मी हे काढून घेते. मस्तपैकी गोल्डन फ्राय झालेले आहे. मस्तपैकी झाल्या त्या आणि याच पद्धतीने आता मी सगळ्या तळून घेईल. आणि तळायला बी जास्त वेळ लागत नाही. मिडियम गॅस ठेवायचा पण आणि मस्तपैकी आतपर्यंत तळून हे करून घ्यायचे. सगळ्या तळून घेते. मध्ये माझा व्हिडिओ थोडासा हे झाला कट झालं थोडंसं. मस्त तळून घ्यायचे. कशा वरती आल्या बघा अशा वरती आल्या का ते छान कलर येतोय. मिडियम गॅसवर तळायच्या त्या अशा तळून घ्यायच्या. याच अशात मी सगळ्या तळून घेते. बघा इथं माझ्या सगळ्या तळून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता अजून मी गरम आहे. खूप छान झाल्या खूप सुंदर झाल्या होत्या. मला एक फोडून दाखवते. गरम आहे खूप. हे बघा किती कुरकुरीत आवाज ऐकला की नाही तुम्ही किती छान झालाय. हे बघा या पद्धतीने सगळ्या मी आता कुरकुरीत आले खुसखुशीत आले आणि टेस्ट जबरदस्त टेस्ट आली. खूप छान झालेलं आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हालाही नक्की आवडतील. एकदा तर ट्राय कराच तुम्ही. खूप छान कचोरी झालेली होती. तर माझी ही मूग डाळ कचोरी कशी वाटली तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.